तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि सकाळ सकाळ नाश्ता झाला. न्याहारीला शिरा बनवला होता आणि आता हे करायला लागली ही पेरूची कोशिंबीर. तुम्हाला सांगतो, इतकी भारी लागते पेरूची कोशिंबीर. तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर गावाकडची वाटवर तुम्हाला व्हिडिओ कदाचित येईल, परत तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळेल. पेरूची कोशिंबीर इतकी मस्त लागते, इतकी मस्त लागते की ह्याच्या आधी पेरूची कोशिंबीर कधी बनवली नव्हती. ती कशी बनवायची एक ट्रिक आहे, ही ट्रिक हिनं बरोबर शोधून काढली. म्हणजे हिनं वेगळं वेगळं करत असते सारखं काय ना काय, आणि त्याच्यात तिला ती ट्रिक समजली. तर तुम्हाला ती बघायचं असेल तर गावाकडची वाटचा व्हिडिओ कदाचित पुढच्या आठवड्यात शनिवारी येईल, तर तुम्ही ते बघा. आणि आजच शनिवार आहे, पुढच्या शनिवारी व्हिडिओ येईल ती. आता मी चाललोय कुरुडवाडीला, थोडं काम आहे आपलं. जाता जाता तिकडच्या शेतात जायचं आहे. थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम आहे तात्यांना, आईला काही कळत नाही. ते स्टार्टरचं ते दुरुस्त करून द्यायचं. ते दिवशीच केलं होतं पण ते सारखं थोडंसं घोटाळा व्हायला लागलं. आता त्याला नवीन टाकायचं आहे आता. तर पहिल्यांदा खिसून घेतलं आहे ना, बराच टाईम लागला. खिसून घ्यायचा फक्त वरचं, आतलं ते बी 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 बाजूला काढायचं. ते तुम्हाला बघायला मिळेल. आता जरा गडबडीत आहे मी. बरं जाऊ का? की आईना द्यायला लागेल. हां, असं आहे काय? बरं बरं बरं. त्या दिवशी लय भारी झालं होतं, लय मस्त झालं होतं. तर मंडळी, आता तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा, ही निळसर निळी हळद आहे. निळी आंबे हळद आणि आंबे हळद आहे आपल्याकडं, साधी हळद आहे आपल्याकडं, निळी हळद आहे. 2-3 जाती आहेत त्या आपल्याकडं हळदीच्या. अजून मी शोधतोय. बिया नाही फक्त बरं का, खायला वापरायला. नाही, खायला वापरायला नाही, पण आपलं असावं म्हणून मी ती लावलंय घरी. यंदा बियाणं चांगलं तयार होईल, पुढच्या वर्षी लावू आपण. मन्या बसलाय मग. जर झालं का? हा, झालं की. लाईट गेली काय? हाय की लाईट. मका भरते का काय? उभी तर डबा. हा, काय आणले? कोशिंबीर दिली त्याने पेरूची. लय भारी झाली. पेरूची लय मस्त झाली. खाऊन बघू एकदा. बाकी बरोबर तोंडी लावायला तर एक नंबर आहे. कांदा लसूण असेल ह्या. ते कांदा लसूण नसतोय. कांदा लसूण नाही याच्यात. नाही का? हे बघ की तू. नाही, खाऊन बघ. हा, चला तात्या जायचं. दुसरं काय काकडी टाकली काय खिसून ह्यात? काय माहिती नाही कसं केलंय, पण नुसतं पेरू आहे का, काकडी बिकडी काय नाही. तर मंडळी, आलो आता वाडीवरनं आणि कुत्र्यांना मी एक हिज आणलं, बॅगच आणली त्यांची. काय म्हणते त्याला, पेडिग्री. त्याला वास यायला लागलाय आता. ती लागली तोडायला त्याला. थांब जरा, तुला टाकतो मी. हे पण आलाय आपला पांडू. ती चंकी, ती पांडू. चंकी पांडू. तर त्याला चंकू म्हणायचं, त्याला पांडू म्हणायचं. नावच पडले आता फिक्स. इकडे ही काय करते बघू आता. साफसफाई चालू आहे बाबा. हे ते बहुतेक सगळं स्वच्छच करून टाकलं. वा वा वा, सगळं निर्मळच खुरपून. आणि आपण जे लावलं होतं त्याला हे आले फळ. अरे पडलं की. पिकलं काय? पिकलं. हात लावला की पडलं. रताळू म्हणायचं. ती लागली तोडाय तिकडं. ओके, धर, ठेवते का तुझ्यापाशी पिशवी? तोडायला लागली का ती? त्यांना वासच लागला ना, मी नाही तिथं. ठीक आहे, दोघं बी लागली आपदायला त्याला. ए थांबा की जरा, दम निघत नाही काय? थोडं थांबा की, दम निघत नाही. थांब जरा, थांब. आला का? मला म्हणते ती उघड उघड, ती म्हणते ती उघड. थोडं थांबा, टाकतो तुम्हाला, थांबा. तर तुम्हाला सांगतो, मग त्यांना खायला टाकलं, त्यांना एकदम बरं वाटलं. त्यांना अजून वाटतं की अजून टाकावं. अरे तुम्ही एका टायमाला नसतं सगळं. होय, चला मंडळी, आता गाईंना पाणी पाजून येऊ आपण. पाणी पाजू, त्यांची जागा बदलू. मोटर चालू केलेली आहे वर पाणी सोडायला. तुरीची शेंगा वाळायला चालू झाला आता.
झालं एक 15-20 दिवसात महिन्याच्या तुरी कापायला येते ते आपल्या. आणि तुरी कापाय झाली की झालं चालू. पेरू सापडतोय का एखादा पेरू आहे. हे बघा इकडचा पिकलाय. यंदा जरा पेरूला कीड लागली, जरा आबाळ आल्यामुळे कीड लागते. बघून खावा लागतो पेरू. पाणी पिलं की गायना बरं वाटतं. पाणी घेतलंच त्यांना आवडतं प्यायला. सावकाश. चल, आज वाडीवरनं जरा भाजीपाला आणला त्याच्यामुळे ही जरा खुशी आहे जास्त. तर एकीकडे त्यांनी भाजी केली, दोडक्याची भाजी, आणि इकडे भाजी केली होती ना हरभऱ्याची भाजी. तर हरभऱ्याची भाजी आपल्या घरची आहे, दोडक्याची भाजी आपण विकत आणलेली आहे. हरभऱ्याची भाजी बी चांगली होती, पण हरभऱ्याची भाजीला शिजावं म्हणजे लय शिजवावं लागतं, लय वेळ, तेव्हा ती चांगली शिजते. शेंड पुढं तशीच असते बघा, तुम्हाला सगळं गाळ खायची सवय लागली, तशीच असते. चांगले शिजवायचं असतं का, म्हणजे पचा हलकं जातं. कसं असतं आपल्याला शिजवलेलं अन्न खायची सवय आहे ना, आपण कच्चं जास्त खाऊ शकत नाही. काकडी टमाटे हे खाऊ शकतो कच्चं, पण बाकीचं कच्चं खाल्लं की म्हणजे पचवायला पचतं, पण आपली शक्ती लय वाया खर्च होतो पचवायला. तर आता जेवण करून घेऊ, मला बी लय भूक लागली आता. तर मंडळी जेवण हे झालं मस्तपैकी, बरं वाटलं जरा, कारण की सकाळी थोडासा शिरा खाल्ला होता आणि आज जेवणाला उशीर झाला. पण रात्रीचं जेवण पण आताच करून घेतलं मी, एकदमच पोट भरलं मस्तपैकी. आता रात्री काय जेवण नाही, काय नाही, त्रास नाही. काम झालं की थंड वाजायला लागली की शांत झोपायची. थंड वाजायला लागली ही थंड वाजली ना, झोपले मस्त लागते बघा. मस्तपैकी पांघरून घ्यायचं, एक तिथं 2 पांघरून घ्यायची, थंडीतून झोपायचं. थंडीच्या दिवसात झोपले लवकर लावते, पण पहाटे जाग येते लवकर, कारण की पहाटे थंड बी वाजते आणि रात्र मोठी आहे ना, लवकर झोपले की लवकर जाग येते. माणसाने लवकर झोपलं की लवकर जाग आलीच पाहिजे माणसाला. आणि खरवाट निघले बघा, असं ही थंड कमी झाली जरा. आता उद्या आबाळ येईल. आज जरा वारा सुटलं होतं, तिथं चालू खुरपायचं आणि मला म्हणते बेटाडा काढा. ते ह्याची काढायची का गवताची? काय झालं तुम्हाला दाखवतो मी. अशी तुळस ही ठेवत असतो बरं का मी. तुळस खरंच पाहिजे. तुळस ही हवा शुद्ध करते, ऑक्सिजन देते. बघा ही बेटाडा असली काढायची, ती बघा ही गवत आहे असलं, हे असं ह्याची बेटाड काढायची. चंकी पांडे आपल्या मागणं काय हाला ना, ते हे आपल्यापेक्षा आलेला ती पांडू आहे आणि ती चंकू आहे. आणि दोन्हीचं नाव घेताना चंकी पांडे म्हणत असतो यांना मी. नाव फिक्स झाली बरं का आता, होय ग, नाव फिक्स झाले. कुत्र्यांना काही फरक पडत नाही, त्यांना समजत नाही. गट्टू सारखी नाही ती, पण ही गट्टूला जरा कळत होतं, ह्यांना समजत नाही. कसं असतं बरं का, अनुवंशिकता असते ह्यांची. पिढीने पिढी त्यांच्यावर जी संस्कार पडत गेलेले असतात का, ती संस्कार तशीच मनस्थिती ह्यांची असते. आता ही जी विलायती कुत्रा आहे ती का सगळी, रॉट व्हीलर आहे, जर्मन शेपर्ड आहे, कुठं काय ह्यांच्या आईबापाला ट्रेनिंग देऊन शिकवलेलं असतं. मग ती थोडीशी विकसित झालेली जात असते, म्हणजे मेंदूच्या बाबतीत. मग हळूहळू ती गुणसुद्धा त्यांच्या लेकरबाळात उतरत येतं. हे असं आहे. अनुवंशिकता जी उतरते का ती अशी, मग ती कशाची माध्यमातून असं नका. आता इथं एवढं काढून घेऊ, आता बडबडलंय झाली, काम करू आता. तर मंडळी गाई आणल्या, त्यांना खायला टाकलं. जास्वंदीची पानं लय आवडीने खाते ते गाई. जास्वंद ही तशी थंड प्रकृतीची आहे. त्याच्या फुलांचा तुम्ही रक्तवाढीसाठी वापर करू शकता. तिच्या फुलांचा गुलकंद बनवू शकता तुम्ही. ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी जास्वंदीच्या फुलांचा गुलकंद करून खाल्ला तरी आराम पडतो त्याच्यात. आणि इथं ही जी चगाळ निघलेला आहे ती सगळं पिठवून दिलं. हे ना, दिवस मावळून गेला, आता थोड्याच वेळाचा अंधार पडेल. बरीच कामं केली आज तू. राहिले ना अजून कोपऱ्यात उद्या ते आता उद्या करून घ्यायचं. बाकीचे थोडे काट्या कुट्याच होतं ते दिले पिठून. हे आपल्याला होईल म्हटलं पाणी तापवायला नारळाचं खांद्या वाळल्याला. नारळ ही कल्पवृक्ष आहे, सगळं त्याचा सगळा फायदा होतो. ह्याच्या पानांपासून ह्याच्या काळ्या खराटा तयार होते. काय नारळाचं पाणी प्यायला मिळतं, खोबरं मिळतं, सगळं फायदा आहे ह्याचा. काय वाया जात नाही नारळाचं. घरासाठी सुद्धा नारळ, घरासाठी पहिला उपयोग करायचा. छपराला टाकते ते. चला, दिवस मावळून गेला, पाखरांचा चिवचिवाट किलबिलाट चालू झाला.
आपलं कुठे गेले जोड? ऐ चंकी पांडे कुठं आहे तुम्ही? काय एक इथं बसलाय. हां जोडीला खायला आणल्याची जोड्या भांडणं करायला लागली. भांडणं करायला लागले, पोटात भर गेली ना त्यांच्या चांगली दाबून. लय खाल्लं त्यांनी, माझ्याकडून जरा जास्त पडलं जरा.